नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी खंडेराव धारराव, आनंद ॲग्रो केअर कंपनीचं डेव्हलपमेंट हेड या ठिकाणी आपल्या सर्वांचे या नवीन सेशनमध्ये स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत उन्हाळी कांदा लागवड व व्यवस्थापन. तसं कांदा पीक म्हटल्यावर भारतातील एक मुख्य पीक आहे आणि त्यात महाराष्ट्रामध्ये तर बघितलं तर नाशिक असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, नगर असेल, या सर्व विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा लागवड केली जाते आणि त्याबद्दल जे काही आपण बघतो, कारण शेतकरी जो या ठिकाणी कांदा लागवड करत असतो त्या ठिकाणी होणाऱ्या चुका असतील, खत व्यवस्थापनातील चुका असतील, काही फवारणी व्यवस्थापन चुकीचं असेल किंवा त्याचे रोपवाटिका तयार करण्याची चुकीची पद्धत असेल, भरपूर या ठिकाणी आपल्याला जी काही माहिती घ्यायची आहे ती पूर्णपणे याविषयीच आपण घेणार आहोत. तरी या ठिकाणी आपण उन्हाळी कांदा लागवड यामध्ये आपण जे काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी बनणार आहोत, तर त्यामध्ये लागवडीचा हंगाम व जमिनीची निवड कशी करावी हा पहिला मुद्दा असेल. कारण लागवड कधी केली पाहिजे, कोणत्या हंगामात कोणती लागवड होते किंवा लागवडीसाठी जी आपण जमीन निवडतो ती कांदा पिकासाठी योग्य आहे का, कारण आपण त्या पिकावर पूर्णपणे खूप मोठ्या प्रमाणात खर्च करणार असतो आणि त्या ठिकाणी तो खर्च योग्य प्रकारे होऊन त्या ठिकाणी चांगले उत्पादन त्या ठिकाणी 20 टनाच्या पुढे असेल किंवा 25 टन असेल किंवा 30 टनापर्यंत असेल, कुठेतरी आपण त्या ठिकाणी त्या रेशोपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी या ज्या बारकावे आहे की जमिनीची निवड कशी केली पाहिजे हे आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेतला पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो कांदा पिकातील अन्नद्रव्यांचे महत्त्व. कारण कांदा पिकात अन्नद्रव्यांचा वापर कसा करावा आणि त्या पिकासाठी कोणते कोणते अन्नद्रव्य त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे याची सखोल माहिती आपण आज इथं बघणार आहोत. त्यानंतर सुधारित जातींची निवड हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर या ठिकाणी कोणते बियाणे या ठिकाणी आपण घेतले पाहिजे, ते सर्टिफाईड आहे की नाही, त्याचं काय कसं बघितलं पाहिजे, कसं ओळखलं पाहिजे याविषयी पण आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. त्यानंतर कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. आता रोपवाटिका व्यवस्थापन मध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या काही ठिकाणी चुका होतात, तर ते कसं केलं पाहिजे, याबद्दल काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण या ठिकाणी मार्गदर्शन घेणार आहोत. त्यानंतर रोपांची पुनर्लागवड कधी व कशी करावी, कारण रोप कधी लावले पाहिजे आणि पुनर्लागवड कधी केली पाहिजे आणि कशा प्रकारे केली पाहिजे याबद्दल आपण या ठिकाणी गाईडलाईन घेणार आहोत. नंतर खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन. कांदा पिकातील खताबद्दल आपण खत कसे दिले पाहिजे, फर्टिगेशन द्वारे कसे गेले पाहिजे किंवा बेसल डोस कसा दिला पाहिजे, लागवडीआधी खत कधी दिले पाहिजे किंवा आंबवणीचा कधी दिले पाहिजे, हे सर्व खतांचा विषय या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण फवारणी व्यवस्थापन मध्ये जे काही रोग किडी असतील किंवा अन्नद्रव्यांच्या फवारणी असतील यांचं पण आपण शेड्यूल या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर काढणी व साठवणूक हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर काढणी आणि साठवणूक कशा प्रकारे करायची आहे आणि त्यामध्ये आपण काय काय नियम पाळू शकतो जेणेकरून आपल्याला आपल्या कांद्याचं जे उत्पादन आहे ते कमीत कमी 6 ते 7 महिन्यापर्यंत कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी कांद्याची शेल्फ लाईफ वाढू शकतो आणि चाळीमध्ये कांदा साठवणूक करू शकतो की जेणेकरून आपल्याला जो काही रेट आहे तो चांगला मिळेल. या पद्धतीने आपण साठवणूक कशी करायची याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बनवतो. तर हे झाले आपले महत्त्वाचे मुद्दे. तर या सर्व मुद्द्यांवर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तरी शेतकरी बंधूंनो या ठिकाणी आपण बघूया. तर सर्वात पहिला मुद्दा जो होता आपला कांदा लागवडीचा हंगाम. आता महाराष्ट्रात असेल किंवा इतरत्र असेल तर कांद्याची लागवड ही साधारणतः 12 महिने केली जाते. तर त्याच्यात प्रमुख 3 हंगाम पडतात. तर यामध्ये सर्वात पहिला जो हंगाम येतो खरीप म्हणजेच पावसाळी हंगाम, त्याला आपण पोळ कांदा म्हणतो, लाल कांदा म्हणतो. याच्या रोपाची पेरणी आपण साधारणतः मे आणि जूनच्या दरम्यान करत असतो आणि रोप तयार होण्याचा कालावधी हा 45 ते 50 दिवसांचा असतो आणि रोप पुनर्लागवड आपण साधारणतः जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान आपण या ठिकाणी करत असतो आणि त्याची काढणी ही सप्टेंबर ऑक्टोबरला आपण करतो. आणि त्यानंतर दुसरा जो येतो रब्बी हंगाम म्हणजे अर्ली रब्बी म्हणतील त्याला, अर्ली रब्बी त्या ठिकाणी रांगडा कांदा, जो गुलाबी कांदा असतो त्याला आपण रांगडा कांदा पण काही ठिकाणी म्हटलं जातं. तर तो त्या ठिकाणी त्याची रोपाची जी पेरणी आपण करतो ती साधारणतः ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात करतो आणि 50 ते 55 दिवस त्या ठिकाणी रोप तयार होण्याचा त्याचा कालावधी आहे आणि रोपाची पुनर्लागवड ही सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात त्या ठिकाणी आपण केली जाते आणि काढणी ही नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात त्या ठिकाणी केली जाते. त्याचं स्टोरेजचं सेल्फ लाईफ 5 ते 10% असतं, त्यामुळे तो पण मार्केटमध्ये जास्त टिकत नाही आणि तो लवकरच काढून विकायला लागतो आपल्याला. आणि शेवटचा येतो तो उन्हाळी हंगाम. तर उन्हाळी हंगामामध्ये फिकट गुलाबी असेल किंवा तपकिरी कांद्याचा कलर येतो त्या ठिकाणी आणि उन्हाळी कांदा हा साधारणतः तुम्हाला त्याची रोपाची जी पेरणीची वेळ असेल रोपवाटिकेची ती ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये असेल आणि त्या ठिकाणी 55 ते 60 दिवस त्या ठिकाणी रोप तयार होण्याचा त्याचा कालावधी असतो आणि डिसेंबर ते जानेवारी या ठिकाणी त्याची रोपांची पुनर्लागवड केली जाते. जो की आता तो हंगाम सुरू आहे. आता डिसेंबर आपला या ठिकाणी संपत आहे आणि जानेवारी सुरू होत आहे. तर आता साधारणतः उन्हाळी कांद्याची लागवड या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला दिसत आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो सुधारित जातींची निवड. कारण आपणही म्हणतो की शुद्ध बीजापोटी रसे फळे रसाळ गोमटी. तर या ठिकाणी त्याच्यासाठीच आपल्याला या ठिकाणी चांगल्या सर्टिफाईड कंपन्यांचं आणि सुधारित ज्या जाती असतील यांची बियाण्याची निवड करायची असते. तर साधारणतः
निवडक व महत्वाचे गुणधर्म असणाऱ्या वाणाची आपण निवड करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आकाराने तो कांदा गोल आणि मध्यम आकाराचा असावा, खूप मोठा पण त्याचा आकार नसावा. आणि त्याचप्रमाणे त्याची चव ही मध्यम ते मध्यम तिखट पाहिजे, जास्त तिखट पण नको आणि अति कमी पण नको. त्याला उग्र असा वास नसावा आणि उत्पादन क्षमता व टिकून क्षमता चांगली असावी. असे बियाणे या ठिकाणी निवडावे. कारण या ठिकाणी ज्यावेळेस आपण बियाणे तयार करायचे प्लॉट असतात तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बघितलं तर तो कांदा हा मध्यम आकाराचा घेतला पाहिजे, तो गोल गरगरीत पाहिजे. आणि जर त्याचा आपण असा उभा काप जर घेतला त्याला त्या आतमध्ये एकच सर्कल पाहिजे. आणि ती एक सर्कल अशाच कांद्याची आपल्याला त्या ठिकाणी बियाण्यासाठी निवड करायची असते. जर तुम्ही घरगुती बियाणे तयार करत असाल तर खूपच चांगलं, नाहीतर आपण आपल्या मातीतले जे बियाणे असेल त्याचा वापर करावा. आणि अशा ठिकाणचे बियाणे वापरूनच आपण त्या ठिकाणी कांद्याचं बियाणे निवडायचे असते. तर दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण जे काही आता कंपन्यांचे बियाणे दुकानातून आणतो कांद्याचे, तर या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या आहेत की आपण जे पॉकेट असतं कांद्याचं 1 किलोचं असेल तर त्याच्या मागे त्याचा लेबल क्लेम दिलेला असतो. तर बहुतेक शेतकरी बंधू हे तो लेबल क्लेम बघत नाही. तर निश्चितच ते लेबल क्लेम आपण बघितलं पाहिजे. तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की व्हरायटीचं नाव काय आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. नंतर त्याचे जेनेटिक प्युरिटी कशी आहे याची पण त्याच्या ठिकाणी नोंद केलेली असते. नंतर त्याची फिजिकल जी प्युरिटी आहे याची पण आपण त्या ठिकाणी नोंद केलेली असते. त्यानंतर त्याचा जर्मिनेशन रेट पर्सेंटेज म्हणजे तो जर्मिनेशन 80% आहे की 85% आहे की 90% याचं सुद्धा त्या ठिकाणी नोट डाऊन केलेलं असतं. आणि त्यानंतर त्याचं नेट वेट आणि त्याच्यामध्ये सीड काउंट किती आहे. कारण जनरली 1 किलोच्या एका बॉक्समध्ये जे काही बियाणे येतं त्याचे साधारणतः 2.5 लाख ते 2.5-3 लाख पर्यंत त्या ठिकाणी बियाणे त्या ठिकाणी 1 किलोच्या पॉकेटमध्ये मिळते. त्याचा काउंट पण त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला असतो. नंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते तयार झाले आहे तिथलं सेलर असेल त्याचं डिटेल्स पूर्ण त्या ठिकाणी त्या ऍड्रेस तिथं मला त्या पॉकेटवर दिलेला असतो. आणि त्यानंतर मला ट्रीटमेंट स्टेटस म्हणजे त्याच्यावर काही बीज प्रक्रिया केलेली आहे का हे पण त्या ठिकाणी नोंद केलेली असते. तर हे पॉकेटचे पूर्ण पॅरामीटर्स त्या ठिकाणी ज्या वेळेस शेतकरी बंधूंनो तुम्ही दुकानातून कोणतेही बी आणणार तर ते निश्चितच त्या ठिकाणी चेक करा की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा प्रॉपर माहिती आणि अभ्यास होईल. तर अशा ठिकाणी तुम्हाला याचा वापर करायचा आहे. नंतर पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे जमिनीची निवड. तर जमिनीची निवड करताना जे मुद्दे आपण बघतो तर या ठिकाणी जर बघितलं तर जमिनीची निवड हा विषय जरा खूप महत्वाचा आहे, तो पण आपण समजून घेतला पाहिजे. तर या ठिकाणी बघा जमिनीची निवड करताना पीएच हा 6.5 ते 7.5 दरम्यान असावा. का? कारण जमिनीला जे काही तुम्ही मुख्य अन्नद्रव्य टाकतात नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल तर त्याचा रेशिओ साधारणतः तुम्हाला एकरी कांदा पिकाचा हा 40, 20 आणि 20 असा आहे. तर हा रेशिओ एनपीके रेशिओ जो म्हणतो आपण त्याला, हा रेशिओ या ठिकाणी 40-20-20 आहे. म्हणजे 40 नत्र 20 फॉस्फरस आणि पोटॅश तुमचं 20 असतं. तर या ठिकाणी त्याचा रेशिओ पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पीएचचा खूप गरज असते. कारण हे जे न्यूट्रिएंट आहे ते अपटेक होण्यामागे पीएच खूप महत्वाचा असतो. कारण पीएच ज्यावेळेस कमी होतो त्यावेळेस तुमचं नत्र त्या ठिकाणी अवेलेबल होत नाही. आणि त्या ठिकाणी जर पीएच हाय झाला तरी त्या ठिकाणी त्याचं नायट्रिफिकेशनची जी क्रिया असते ती मंदावते. तर मग अशा ठिकाणी मात्र तुम्हाला पीएच हा जर 6 ते 7.5च्या दरम्यान असेल तर निश्चितच त्या न्यूट्रल पीएचला तुम्हाला नायट्रोजनची अवेलेबिलिटी चांगली असते. तुम्ही बघत असाल कोकणामध्ये जर जमिनीचा पीएच 5.5च्या खाली जातात तर त्या ठिकाणी कांदे लागवड होत नाही. कारण कांदा पिकासाठी पीएच हा मॅटर खूप महत्वाचा आहे. तसंच फॉस्फरसचं पण आहे. फॉस्फरस सुद्धा तुम्हाला जर हाय पीएचला पण अवेलेबल होत नाही आणि एकदम आम्लीय पीएचला पण अवेलेबल होत नाही, हे आपल्याला माहिती आहे. तसंच पोटॅशचं पण आहे. तर मग तुम्हाला हा जो पीएच जो आहे 6 ते 7.5 या पीएच मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे न्यूट्रिएंट म्हणजे तुमचे प्रायमरी न्यूट्रिएंट जे एनपीके असेल, तुमचे सेकंडरी इलेमेंट जे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर असेल, इव्हन तुमचे मायक्रो न्यूट्रिएंट झिंक, फेरस, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम जे काही तुमचे न्यूट्रिएंट आहे हे पूर्ण तुम्हाला या पीएचला चांगल्या प्रकारे अवेलेबल होतात. त्याचप्रमाणे तुमच्या शेतातली जी काही मायक्रोबेल ऍक्टिव्हिटी असते त्या रूट तुमचा जो रायझोस्फिअर एरिया असतो तुमच्या 6 ते 8 इंचाचा, तर त्या ठिकाणी जी मायक्रोबेल ऍक्टिव्हिटी असते त्या ठिकाणी सुद्धा जर न्यूट्रल पीएच असेल तर ही ऍक्टिव्हिटी खूप चांगली होते आणि अपटेकला चांगला फायदा होतो. आणि त्याचा रूपांतर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये उत्पादनावर होत असतो. म्हणजे तुमचं उत्पादन जर तुम्हाला चांगलं पाहिजे असेल 25 टन 28 टन तर तुम्हाला पीएचचा विचार करावा लागेल. हे निश्चित हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट या ठिकाणी मग जमिनीची निवड करताना जमीन ही मध्यम काळी व पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. म्हणजे जमीन खूप पीएच वर डिपेंड करणार ती पण जमिनीचा जर तुम्हाला त्या ठिकाणी जमीन सर्वात महत्त्वाचं म्हणजे भुसभुशीत पाहिजे. जर भुसभुशीत जमीन असेल तर त्या ठिकाणी कांद्याला ती खूप महत्वाची आहे, ते पण तुम्ही लक्षात घ्या. नंतर सेंद्रिय कार्बनचं प्रमाण जो ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो. आता जर प्रत्येक ठिकाणी जमिनी बघितलं तर ऑर्गॅनिक कार्बन हा
0.5च्या पण खाली आहे. कारण तो कमीत कमी तुमचा 1% असावा. जर 1% पर्यंत ऑर्गॅनिक कार्बन असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये जी मायक्रोवेल ऍक्टिव्हिटी चांगली होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अपटेक चांगला मिळून कांदा पीक हे जोमदार आणि कसदार त्या ठिकाणी उत्पादन चांगले निघणार आहे. म्हणून ऑर्गॅनिक कार्बन हा कमीत कमी 1% असावा. जर तो कमी असेल तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी सेंद्रिय खतांचा वापर जास्तीत जास्त करावा लागणार आहे. म्हणजे मग तुम्हाला त्या ठिकाणी शेणखताचा वापर असेल, वर्मी कंपोस्ट म्हणजे तुमचं गांडूळ खत असेल किंवा हिरवळीचे काही खतं जे काही असतील ते असेल किंवा मार्केटमध्ये जे काही रेडीमेड कंपोस्ट खतं मिळतात, जर शेणखत अवेलेबल नसेल त्याचा पण वापर त्या ठिकाणी तुम्हाला वाढवावा लागेल आणि सेंद्रिय खतांचं प्रमाण वाढवून त्या ठिकाणी तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन वाढवून घ्यावं लागणार आहे. या सुरुवातीच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. नंतर जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण सुद्धा खूप जास्त प्रमाणात नसावे. जर जमिनीत चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फॉस्फरसयुक्त खतं त्या ठिकाणी फिक्सेशन जास्त होतात. दुसरी गोष्ट, कांद्यांची वाढ चांगल्या प्रकारे होणार नाही, कांदे पिवळे लवकर पडणार आहे आणि त्या ठिकाणी चुनखडीमध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी कडकपणा येतो, सॉइल व्हेंटिलेशन त्या ठिकाणी होत नाही. मग अशा ठिकाणी पिकांची ग्रोथ सुद्धा स्टंड होते म्हणजे थांबून जाते. तर या गोष्टी पण त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग अशा जमिनीमध्ये तुम्हाला समजा मग सल्फरचा वापर वाढवावा लागेल जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला सल्फर त्या ठिकाणी तुम्हाला अपटेकसाठी त्या ठिकाणी मदत करेल. ते पण तुम्ही लक्षात घ्या. मग चुनखडीमध्ये जे काही मायक्रोन्यूट्रिएंटच्या कमतरता खूप मोठ्या प्रमाणात दिसतात, फेरस असेल, झिंक असेल, अवेलेबल होत नाही, फॉस्फरस अवेलेबल होत नाही, मग त्याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या पिकावर होतो आणि त्या ठिकाणी उत्पादन क्षमता त्या जे तुमचा कांदा पीक घेणार आहे खूप कमी होते आणि खर्चाच्या मानाने उत्पन्न येत नाही आणि त्या ठिकाणी शेतकरी तोट्यामध्ये जातो. नंतर पुढचं जे आहे विद्युत संवाहकता म्हणजे त्या ठिकाणी ईसी म्हणतो, त्याला आपण इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतो. तर ही इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ही 1 DC सायमन मीटरपेक्षा जास्त नकोय. कमीत कमी 0.5 to 1 हा त्याचा पॅरामीटर्स असला पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी अशा प्रकारची जमीन कांद्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देते आणि उत्पादनात चांगली वाढ होते. नंतर त्या ठिकाणी क्षारयुक्त आम्लयुक्त जमिनी म्हणजे खूप जास्त pH असणाऱ्या आणि खूप जास्त सोडियम क्लोराईड सारखे क्षार असतील तर अशा जमिनी सुद्धा कांद्याची उगवण क्षमता चांगली होत नाही किंवा त्याचं जो आपण म्हणतो न्यूट्रिएंट प्रॉपर त्यामध्ये आले पाहिजे ते येत नाही. आणि चोपन जमीन सुद्धा या ठिकाणी पाणी धरून ठेवले जाते. पाणी जर धरून ठेवले गेले तर त्या ठिकाणी मुळीच्या सानिध्यात कंटिन्युअली पाणी राहून वापसा लवकर येत नाही आणि अशा ठिकाणी सॉइल फॉर्म डिसीज जसं आपण फ्युजरियम असेल, पिथियम असेल, फायटोप्थरा असेल, स्क्लेरोशियम असेल, कोलेलेट्रिकम असेल, सर्व सॉइलच्या हानिकारक फंगस या जमिनीत वाढतात जेणेकरून त्या ठिकाणी डक्टिंग ऑफचे प्रॉब्लेम कांदा पिकात येऊ शकतात, मर मोठ्या प्रमाणात होत असते. मग त्याचा सरळ प्रभाव आपल्या कांद्याच्या उत्पादनावर होत असतो. तर मग ही गोष्ट पण त्या ठिकाणी आली नाही पाहिजे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी अशी जमीन टाळायची आहे किंवा जर अशी काही जमिनीत प्रॉब्लेम असतं तर या ठिकाणी मात्र तुम्हाला उपाय करणं गरजेचं आहे. ते उपाय तुम्ही करू शकता. जसं तुम्ही जिप्समचा वापर करू शकता, काही ठिकाणी तुम्ही जर आम्लयुक्त असेल तर चुन्याचा वापर करू शकता, काही ठिकाणी चुनखडी असेल तर सल्फरचा वापर करू शकता किंवा हिरवळीचे खतं असतील, सेंद्रिय खतं असेल, ऑर्गॅनिक मॅन्युअर असेल याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करायचा आहे आणि त्या ठिकाणी मंत्र तुम्ही त्याची लागवड करायची आहे. मग सर्वात महत्वाचं काय तर माती परीक्षण करूनच पुढील नियोजन करावे. कारण आपण जर बघितलं तर कोणत्याही पिकाचा बेस हा शेवटी सॉइल, कारण जे पीक घेणार ते पूर्ण सॉइल मधूनच घेणार आहे. आणि तुम्हाला जर 25 टन 28 टन 30 टन असे उत्पादन घ्यायचे असेल तर निश्चितच तुम्ही त्या ठिकाणी तुमची सॉइलचे पॅरामीटर तुम्हाला माहिती पाहिजे की जेणेकरून तुम्ही तो रेशिओ मेंटेन करू शकणार आहे. आता तुम्हाला जर रेशिओ दिला मी 40-20-20 तुम्ही घेणार तो मान्य आहे, परंतु त्या जमिनीतून हे जे काही जे प्रॉब्लेम आहे यामुळे ते किती टक्के अपटेक होणार हे पण आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. समजा सॉइल मध्ये जर त्याचं प्रमाण तुम्हाला सॉइल जेव्हा अनालिसिस करशाल, माती परीक्षण करशाल, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या मातीची जी काही केमिकल प्रॉपर्टीज आहे, तुमचे जे प्रायमरी न्यूट्रिएंट असेल, सेकंडरी न्यूट्रिएंट असेल, मायक्रोन्यूट्रिएंट असेल, हे सर्व तिथे तुम्हाला चेक होऊन मिळणार आहेत, रिपोर्ट येणार तुमच्या हातामध्ये. आणि त्यानंतर तुम्ही हा बेसल डोस ठरवणार आहे. कारण जर तुमच्या जमिनीत नायट्रोजन खूप हाय असेल तर हा डोस तुम्ही 25% कमी करू शकता. जर तुमच्या जमिनीत फॉस्फरस जास्त असेल तर फॉस्फरस तुम्ही 25% कमी करू शकणार आहे. पोटॅश जास्त असेल 25% कमी करू शकणार. परंतु जर खूपच कमी असेल तर तुम्हाला या 40 मध्ये 25% ऍड करावं लागेल, फॉस्फरस मध्ये 25% ऍड करावं लागेल. मग ही जी गोष्ट आहे हे खतं तुम्हाला ऍड करणं गरजेचं राहणार, म्हणून तुमचा तो NPK बॅलन्स होणार. हे कधी होईल? तुम्ही माती परीक्षण केल्यावर होणार, कारण तुम्हाला ते पॅरामीटर माहिती पाहिजे. नंतर तुम्हाला हे जे काही ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण हे काही माहिती होईल. ज्यावेळेस तुम्ही सॉइल टेस्टिंग करशाल तेव्हा तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन माहिती होणार आहे. त्यानंतर तुम्हाला pH चं प्रमाण कधी माहिती होईल? ज्यावेळेस तुम्ही सॉइल टेस्टिंग करणार तुम्हाला pH माहिती होणार. मग तुम्ही तुमच्या जमिनीत जर ऑर्गॅनिक कार्बन कमी असेल तर शेणखत, गांडूळ खत, जे काही सेंद्रिय खत आहे याचा वापर तुम्ही किती करणार, किती वाढवणार हे याच्यावर ठरणार आहे. जर तुमच्या जमिनीत सेंद्रिय कार्बन 1-1.5% पुढे असेल
तुम्हाला शेणखत किंवा सेंद्रिय खताचा वापर खूप लिमिटमध्ये ठेवलं तर काही अडचण नाही येणार, परंतु कमी असेल तर तो वाढवावा लागेल. तसंच तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेट जर जास्त असेल तर तुम्हाला सल्फरचं वापराचं प्रमाण वाढवावं लागेल, किंवा जर खूपच हाय असेल तिथं कांदा लागवड पण टाळावं लागेल, हे पण लक्षात घ्या. आणि सल्फर जर 5% आलं तर ठीक आहे, 5%च्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला सल्फरचे डोसेस वाढवावं लागतील, त्याच्या पुढे गेलं तर तुम्हाला तिथं कांदा लागवड न केलं चांगलं, कारण त्या ठिकाणी उत्पादन तुम्हाला चांगलं. नंतर तुमचा EC तुम्हाला त्या ठिकाणी माती परीक्षेनुसार कळणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या जमिनीत जे काही क्षार आहे, सोडियम, क्लोराईड आणि बायकार्बोनेट्स, हे सुद्धा तुम्हाला तुमच्या जमिनीत ज्यावेळेस तुम्ही माती परीक्षण करणार तेव्हाच तुम्हाला कळणार. म्हणून या ठिकाणी हा जो मी विषय सांगितला की तुम्हाला हे जे काही पॅरामीटर्स आहे हे तुमच्या सॉइलशी निगडित आहे आणि तुम्हाला तुमची सॉइल वाचता आली पाहिजे, म्हणूनच तुम्हाला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. नंतरच तुम्ही तुमच्या पिकाचे जे काही लागवडी अगोदरचा डोस असेल, आंबवणी म्हणजे पहिलं पाणी दुसरं पाणी देण्याचा डोस असेल, किंवा तुमची निंदणी खुरपणी झाली किंवा तणनाशक झाल्यानंतर साधारणतः 30 दिवसादरम्यान तिसरा डोस असेल, तर हे तुम्ही याच्यानुसार ठरवा आणि मग हा रेशो मेंटेन करा आणि त्यानुसारच तुम्हाला त्या ठिकाणी या गोष्टी करायच्या आहे, हे पण लक्षात घ्या. मग आता माती परीक्षण करायचं ते कुठं करायचं हा पहिला प्रश्न. तर या ठिकाणी आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, जी की NAPL प्रमाणित लॅब आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सॉइल टेस्टिंग असेल, वॉटर टेस्टिंग असेल, PTOL ची टेस्टिंग असेल, पाण्यात परीक्षण असेल, फर्टिलायझर अनालिसिस असतील, तुमचं सीड अनालिसिस असतील, इव्हन तुमच्या जे काही पेस्टिसाइड फॉर्म्युलेशन असतात मार्केटमधली याच्यात ते पर्सेंटेज असेल, सर्व प्रकार या ठिकाणी इथे चेक केलं जातं. खूप प्रसिद्ध अशी ही लॅब आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर. या ठिकाणी तुम्ही तुमचे मातीचे नमुने पाठवू शकतात, किंवा तुम्ही या ठिकाणी जो नंबर दिला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करून तुम्हाला या ठिकाणी त्यांची जी टीम आहे ती तुमच्या शेतात येऊन त्या ठिकाणी तुमचे मातीचे नमुने घेऊ शकते. मातीचा नमुना घेतल्यानंतर या ठिकाणी चांगले सायंटिस्ट आहेत, ते तुमची सॉइल चेक करणार, नंतर त्याचा एक रिपोर्ट तयार होणार आणि तो रिपोर्ट तुमच्यापर्यंत येणार. आणि त्या रिपोर्टमध्ये तुम्ही जे काही पीक घेणार, कांदा असेल कोणता असू द्या, नंतर कांदा असेल तर तुमच्या कांद्यामध्ये बेसल डोस कोणता द्यायचा, आंबवणीला कोणतं खत टाकायचं, किंवा तुमच्या 30 दिवसानंतर कोणतं, सर्व गाईडलाईन्स तुम्हाला त्या रिपोर्टमध्येच मिळणार. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही या लॅबला तुमचे रिपोर्ट पाठवा की जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली या गोष्टी करता येतील. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं माती परीक्षण करूनच तुमच्या पिकाचा उत्पादनाचा निर्णय घ्या, तुमच्या बेसल डोसचा निर्णय घ्या. नंतर पुढचा जो मुद्दा आहे तो कांदा पिकातील अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन. आता कांदा पिकामध्ये अन्नद्रव्य म्हटले तर आपल्याला जर बघितलं, अन्नद्रव्य जर आपण बघितलं तर निश्चितच आपल्याला दिसून येईल तर हे जे आपण बघतोय नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, हे म्हणजे तुमचे आपण याला काय म्हणतो मुख्य अन्नद्रव्य. हे जे आहे ते मुख्य अन्नद्रव्य नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश. तर या ठिकाणी तुमचे जे दुय्यम अन्नद्रव्य येतात ते कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, हे तुमचं दुय्यम अन्नद्रव्य. हे दुय्यम म्हणूया आपण, हे दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. नंतर तुमचे जे इथे दिले झिंक, फेरस, बोरॉन, कॉपर, मॅग्नीज, मॉलिब्डेनम, निकेल आणि सिलिकॉन, हे तुमचे आता मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये मोडले जातात. सिलिकॉन त्यात नंतर ऍड झाले, ते याच्यामध्ये ऍड झाले, परंतु हे जे आहेत ते तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट येतात. तर हे तुमचे मायक्रो, दुय्यम आणि मुख्य अन्नद्रव्य. पण जनरली बघायला गेलं तर अन्नद्रव्याच्या प्रकारामध्ये अजून कार्बन असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, हे पण अन्नद्रव्य येतात. अजून याच्यामध्ये क्लोरीन असेल, हे सर्व तुम्हाला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन हे तुम्हाला निसर्ग देतो. तर हे जे पूर्ण न्यूट्रिशन मध्ये जर बघितलं तर हे निसर्गाच्या वाट्याच्या मध्ये 95%. नंतर तुम्हाला मुख्य अन्नद्रव्य द्यायचे आहे हे 3%. नंतर तुम्हाला सेकंडरी एलिमेंट द्यायचे जे दुय्यम म्हणतो आपण त्याला, हे 1.5% आहे. आणि नंतर तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट्स किती द्यायचे फक्त 0.5%, म्हणजे 0.5%. हे झालं तुमचं 100% पिकाचं न्यूट्रिशन. याच्यावर आपल्याला काम करावं लागणार. मग आता तुम्ही म्हणसाल आपण हे सर्व खतं दिले आणि ते लगेच जमिनीला भेटले, असं होणार आहे का? असं काहीच होणार नाही. कारण जो वेळेस तुम्ही हे खतं तुमच्या सॉइल मध्ये देणार, तर या ठिकाणी हे झालं तुमचं केमिकल फर्टिलायझर, पण या ठिकाणी तुम्हाला ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय
आणि दुसरं म्हणजे तुमचं बायो फर्टिलायझर म्हणजे जैविक खते. ऑर्गॅनिक आणि जैविक खतं आणि सोबत तुमची रासायनिक खतं याचा तुम्हाला ताळमेळ बसवावा लागेल, यांचा तुम्हाला बॅलन्स द्यावा लागेल, त्यांचा तुम्हाला संतुलित पुरवठा करावा लागेल. त्यावेळेसच तुम्हाला पूर्ण न्यूट्रिशन या ठिकाणी अपटेक होणार. कारण ज्यावेळेस तुम्ही ऑर्गॅनिक खत देशाल तर त्या ठिकाणी तुम्हाला बायो फर्टिलायझर म्हणजे जैविक खतांची किंवा मायक्रोवेल ऍक्टिव्हिटी तिथं वाढणार आहे. आणि मायक्रोवेल ऍक्टिव्हिटी वाढल्यानंतर हे मायक्रोब्स असतात, हे सूक्ष्मजीव असतात, यांच्या शरीरामधून जे काही एन्झाईम्स आणि सेंद्रिय आम्ल निर्माण होतात ते तुमच्या सॉइलमध्ये जातात. त्यांच्याबरोबर तुमच्या या खतांची अभिक्रिया होऊन मग ते खतं तुम्हाला तुमच्या सॉइल सोल्युशनमध्ये जातात. आणि सॉइल सोल्युशनमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ते मुळीद्वारे अपटेक होऊन पाण्यात जातात. तिथं फोटोसिंथेसिस होती, तिथं त्याचं न्यूट्रिशन तयार होतं. नंतर तुमच्या पाण्यात ते परत फळाकडे येतं आणि मग फळाला साईज असेल, वजन असेल, कलर असेल, सगळ्या गोष्टी मिळणार. पण मग ही गोष्ट होती का? ही गोष्ट सध्या आपल्याला होताना दिसत नाही. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी न्यूट्रिशन मॅनेजमेंट करताना फक्त आपण दिलं आणि ते पिकांनी घेतलं, आपण निर्धास्त होतो, आता मी दिले काय घेत नाही, मला काय करायची. पण अशी गोष्ट कधीच होत नाही. तुम्हाला त्या ठिकाणी बायो फर्टिलायझर, ऑर्गॅनिक फर्टिलायझर, रासायनिक खते यांचा योग्य संतुलित वापर करणं गरजेचं आहे. कारण जमिनीची सध्याची परिस्थिती त्या प्रमाणात राहिली नाही. म्हणून त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना तुम्हाला या तिन्ही खतांचा विचार करावा लागेल. नेक्स्ट आपण बघत आहोत आता कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. आता रोपवाटिका व्यवस्थापन करताना जनरली आता आपल्याला किती कांदे लावायचे याचा अंदाज आपल्याला पाहिजे. 1 एकर लावायचे का 2 एकर लावायचे, त्यानुसार आपण आता सर्टिफाईड कंपनीचे बियाणे घेणार. आणि साधारणतः आपल्याला 1 एकरसाठी जनरली जर बघितलं गेलं तर आपण पुनर्लागवड करत असेल तर तुम्हाला साधारणतः 2.5 ते 3 किलो पर्यंत बियाणे घेऊन त्या ठिकाणी त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही ट्रॅक्टरने पेरणी करणार असाल तर तुम्हाला साधारणतः 3 ते 4 किलो बियाणे त्या ठिकाणी लागणार आहेत. हे पण आपण लक्षात घ्यायचे आहे. आणि रोपवाटिका करताना एक सीड ट्रीटमेंट होतो, आपण बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे की जेणेकरून त्या कांद्याच्या बियाण्याची उगवण क्षमता चांगली राहील आणि जेणेकरून पुढे जाऊन त्याला मर, डम्पिंग हे जे रोपवाटिकेत येणारे रोग असतात ते येणार नाही. तर त्यासाठी आपल्याला त्याच्यावर डॉक्टर बॅक्टोज कॉम्बो 4K की ज्यामध्ये ॲझोटोबॅक्टर, पीएसबी आणि केएमबी म्हणजे तुमचं पीएसबी म्हणजे फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया असतील आणि केएमबी म्हणजे पोटॅश मोबिलाइज बॅक्टेरिया असतील आणि नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया जे असतात त्या म्हणजे ॲझोटोबॅक्टर. या तिन्ही बॅक्टेरियांचा कन्सोर्शिया या डॉक्टर बॅक्टोज कॉम्बो 4K मध्ये दिलेला आहे. म्हणजे ते साधारणतः डेक्टोज बेस टेक्नॉलॉजीने तयार केलेले स्पोर फॉर्म मधले बॅक्टेरिया आहेत. खूप चांगला काउंट त्यामध्ये तुम्हाला मिळाला जातो. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला डॉक्टर बॅक्टोज डर्मस 4K ते पण तुम्हाला डेक्टोज बेस मध्येच मटेरियल आहे. त्यामध्ये तुम्हाला ट्रायकोडर्मा व्हेरिडी कंटेन असलेली फंगस मिळते की जी तुम्हाला मूळ कुजा असेल, मर असेल, डम्पिंग असेल किंवा सॉइल बॉर्न जे काही डिसीज असतील याच्यावर काम करते. आणि कॉम्बो 4K हे तुम्हाला त्या ठिकाणी न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी वाढवून देण्याचे काम करतं. तर हे 2 मॉलिक्यूल घेऊन आपण त्या ठिकाणी 10 ग्रॅम कॉम्बो 4K आणि 10 ग्रॅम डर्मस 4K हे 2 प्रोडक्ट प्रति किलो बियाण्याला चोळून त्या ठिकाणी तुम्ही त्याची बीज प्रक्रिया किंवा सीड ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. तर आणि ते नसेल तुम्हाला जमत तर तुम्ही केमिकल ड्रिंचिंग पण केमिकल बीज प्रक्रिया पण करू शकता 22 द्वारे, ती पण तुम्ही करू शकता. परंतु ही केली तर तुम्हाला सगळ्यात चांगलं बेटर राहील. तर हे तुम्ही पहिलं प्रथम काम करणं आहे की जेणेकरून बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाण्याची उगवण क्षमता चांगली राहील. नंतर कांदा रोपवाटिका तयार करताना जमिनीचा प्रकार, सिंचन पद्धतीनुसार वाफे तयार करणं गरजेचं असतं. जमिनीच्या उताराच्या दिशेने आहे तिथं तुम्हाला ते रोप टाकायचं नाही किंवा खोलगट भागात तुम्हाला टाकायचं नाही. ज्या ठिकाणी शार्पड सोपन जमीन आहे किंवा चुनखडी जमीन आहे अशा ठिकाणी तुम्ही रोप टाकू नका. कारण त्या ठिकाणी रोप उगवण क्षमता कमी होते. त्याचप्रमाणे रोपाचं प्रॉपर कांडी होत नाही, रोप पिवळे लवकर पडते. मग ती गोष्ट व्हायला नको किंवा मर आणि डम्पिंग जास्त प्रमाणात होऊ शकते. म्हणून त्या ठिकाणी जमीन ही भुसभुशीत पाहिजे. रोप हे उंचावरच टाका, गादी वाफेवर टाका शक्यतो, तर त्याला चांगलं राहील. पहिलं पेरणीनंतर तुम्हाला हलके पाणी द्यावे लागते आणि त्यामुळे तुमची उगवण चांगली होऊ शकते. 2 पाण्याच्या पाळ्यामध्ये योग्य अंतर ठेवा. पाणी जास्त होईल हे पण नको, पाणी एकदम कमी होईल असं पण नको. वापसा स्थितीमध्ये तुम्हाला रोपवाटिका तयार करणं गरजेचं असतं. तर अशा ठिकाणी तुमचं रोप काटक बनतं, कांडी चांगली बनते. नंतर रोप उपटण्यापूर्वी ज्यावेळेस तुमचं रोप तयार होईल तर उपटण्यापूर्वी साधारणतः 24 तास आधी पाणी द्या, जेणेकरून रोप तुम्हाला खुरटून हातात येणार नाही, प्रॉपर तुमच्या रोपाचं जास्त नुकसान होणार नाही. तर त्याच्यावर तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, रोप लागवड कधी करायची. आता रोप लागवड करताना रोपाचा कमीत कमी जी खालची गाठ असते ही साधारणतः गावठी हरभऱ्या एवढी झाली असेल तरच ते रोप लावा किंवा तुरीच्या आकाराची झाली असेल तरच ते रोप लावा. अन्यथा त्याच्या आधी पण लावू नका आणि नंतर खूप लेट पण तुम्ही रोप लावू शकत नाही. साधारणतः 50-55 ते 60 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला हे रोप तुमच्या पुनर्लागवडीसाठी तयार होणार आहे. तरी तुम्ही असे जे काही पॅरामीटर्स आहेत ते पाहूनच रोपाची लागवड करायची आहे.
नंतर कांदा रोपवाटिका तुम्ही जो बेसल डोस घेणार असतात तो साधारणतः रोप बियाणे टाकण्याच्या अगोदरच तुम्ही त्या ठिकाणी जमीन टाकून घ्या. त्यामध्ये तुम्हाला साधारणतः इथं जर बघितलं आपण 1 टन शेणखत असेल, 100 किलो तुम्हाला ग्लोरीफाईड ग्रीन. जर शेणखत नसेल तर तुम्ही ग्लोरीफाईड ग्रीन हे मार्केटमधले ऑर्गॅनिक खत जे काही सेंद्रिय खत आहे ते वापर करू शकता 100 किलो. आणि 10-26-26 हे तुम्हाला 20 किलो घ्यायचे, जी एनपीके ग्रेड आहे. त्यानंतर डॉक्टर बॅक्टोस पंचम गोल्ड मायक्रोरायझा ग्रॅन्युल आहे त्यामध्ये, तर ते तुम्हाला 4 किलो टाकायचे आहे. आणि डर्मस त्या ठिकाणी ग्रॅन्युअल्स, डर्मस गोल्ड ग्रॅन्युअल्स जे तुम्हाला 2 किलो त्या ठिकाणी साधारणतः 10 गुंठ्यामध्ये हा डोस तुम्ही टाकणार आहेत, हे बिन लक्षात घ्या. तर मग अशा प्रकारे हा डोस तुम्ही टाकून घ्या, जेणेकरून तुमच्या रोपाची वाढ जोमदार होईल, त्या ठिकाणी मर होणार नाही, त्या ठिकाणी त्याचा मुळवा धर्मस पायकोरा जर तुम्ही टाकलं खाली त्याचा मुळवा तुम्हाला चांगला भेटेल आणि जेणेकरून पुढे तुम्हाला ते रोप चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली तुम्हाला दिसून येईल. आता आपण बियाणे घेतले, रोप टाकले, रोप वाटिकाचं काळजी कशी घ्यायची, काय घ्यायची ती वेळ. नंतर त्या ठिकाणी रोप वाटिकेत जर समजा तुम्हाला वाटलं काही थ्रिप्सचं प्रमाण असेल, करप्याचं प्रमाण असेल, तर त्या ठिकाणी तुमच्या फवारणी व्यवस्थापन मधून कीटकनाशक बुरशीनाशकच्या वेळोवेळी तुम्ही फवारण्या घेऊ शकता आणि ते पण तुम्हाला गरजेचे आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. नंतर पुढचा मुद्दा आहे कांदा रोप पुनर्लागवड. आता रोप पुनर्लागवड करताना जर बघितलं तर साधारणतः एकरी रोपांची संख्या जर तुम्ही पुनर्लागवड करत असाल तर त्या ठिकाणी एकरी 1 एकरमध्ये तुमचे 3 लाख रोप लागले गेले पाहिजे. अशा हिशोबाने तुम्ही जर काम केलं तर निश्चितच त्या ठिकाणी फायदा होईल. रोप लावताना मात्र तुम्हाला एक लक्षात घ्यायचे आहे, एकरी रोपांची लागवड करताना कमीत कमी 2 रोपांमध्ये 10 बाय 10 सेंटीमीटर अंतर ठेवणं गरजेचं आहे, हे पण लक्षात घ्या. आणि एका स्क्वेअर मीटर मध्ये साधारणतः तुम्हाला 100 रोप येतील. अशा प्रकारे तुम्ही लागवड करा. एका गुंठ्यामध्ये तुम्हाला 10,100 रोप मिळतील. जर तुम्ही 20 गुंठ्यामध्ये 1 बिघामध्ये गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला 2,20,000 रोप मिळतील. आणि 1 एकर मध्ये तुम्हाला 40 गुंठ्याचं 4,04,000 रोप मिळतील. तर मग हे रोप आता आपण 4 लाख आपण धरले साधारणतः. आता 4 लाखामध्ये तुम्हाला जर बघितलं तर त्या ठिकाणी रोप वाटिकेमध्ये काही रोपांची मर झाली, त्या ठिकाणी काही बुरशीजन्य रोग आले, तिथं काही कमी होणार. नंतर तुमचं जे शेत असतं या शेतामध्ये जे काही पाट असतील, तुमचे दांड वरंबे असतील वाफ्याचे, याच्यामध्ये तुमचं भरपूर जागा त्या ठिकाणी निघून जाते. असं जर तुम्ही पकडलं तर साधारणतः त्या ठिकाणी 20% नंतर पुढे जाऊन कांद्यावर येणारा करपा असेल, खाली झालेली मर असेल, सड असेल, यामुळे तुमचे 20% रोप या ठिकाणी कमी होणार आहे. म्हणजेच तुमच्याकडं कमीत कमी 3 लाख या ठिकाणी रोपांची संख्या तुमच्या 1 एकरमध्ये आली पाहिजे. आणि जर आपण तसं गणित जर केलं, पण समजा एका कांद्याचं वजन जर आपण मार्केटमध्ये गेलो तर 1 किलो कांदे जर घेतले आणि मीडियम साईजचे कांदे घेतले, साधारणतः 10 ते 11 कांदे तुम्हाला 1 किलोमध्ये मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय होतो का तुमचा एक कांदा हा साधारणतः 90 ग्रॅम ते 100 ग्रॅम पर्यंत तुम्ही गृहीत धरा. जसे मी 150 ग्रॅमचे पण कांदा बघितलाय, 200 ग्रॅमचा पण बघितलाय, काही काही ठिकाणी 250 ग्रॅम सुद्धा 1 किलो 4 कांदे सुद्धा असे सुद्धा कांदे निघतात. परंतु हा जो कांदा आहे मीडियम कांद्याचा आपण धरला गणित, जर एक कांदा तुमचा 100 ग्रॅम होईल, जर तुमच्या शेतात जी रोपांची संख्या आहे, तुमच्या शेतामध्ये रोपांची संख्या जर आपण धरली 3 लाख, तर तुमचं उत्पन्न निघतं ते 30 टन, म्हणजेच 300 क्विंटल. जशी जशी ती रोपांची संख्या कमी होईल, तीच रोपांची संख्या जर झाली 2.5 लाख तर ते होईल 25 टन. 30 लोकांची संख्या झाली जर समजा 2 लाख तर ते तुम्हाला किती मिळणार, साधारणतः 20 टन. म्हणजे तुमचं जो गणित आपण बदलो, मग याच्यामध्ये पण तुमचं मग जे काही पाणी व्यवस्थापन असेल, कीड व रोग व्यवस्थापन असेल, खतांचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल, या सर्व गोष्टी मॅटर करतील. याच्यातून सुद्धा तुमचं उत्पन्न कमी आणि जास्त होण्यामध्ये, हे पण लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला रोप जास्तीत जास्त कसे तुमच्या शेतामध्ये बसतील याच्यावर विचार करावा लागेल. त्याची लागवड करतात. आणि ही जी गोष्ट आपण जर बघतो ना, तर ह्या गोष्टी जर आपण बघितल्या तर या साधारणतः तुम्हाला आता ही पेरणी पद्धत आहे, याच्यामध्ये तुम्हाला 3 लाख रुपये कधीच मिळू शकत नाही, लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला 3 लाख रुपये मिळू शकत नाही. नंतर सपाट वाफा पद्धतीमध्ये तुम्हाला 3 लाख रुपये तुम्ही बसू शकता. सरी वाफेमध्ये तुम्हाला कधीच मिळणार नाही उत्पन्न, 3 लाख रुपये बसूच शकत नाही, तिथं खूप कमी उत्पादन त्या ठिकाणी तुम्हाला मिळतं. नंतर तुमचं जर पुढचं बघितलं बेड पद्धत, गादी वाफा पद्धत, या ठिकाणी तुम्ही 3 लाख रुपये बसू शकतात. आणि तुमचं मल्चिंग पेपरवर जी शेती केली जाते यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 लाख रुपये मिळू शकतात. कारण ते तुम्हाला मॅटर करतं का हे तुमचं जे अंतर आहे
हे दोन्हीमधलं अंतर सुद्धा तुम्हाला इथं कमी करावं लागतं. जर गादी वाफा केला तर काही लोक खूप 1.5 फूट 2-2 फूट अंतर सोडतात. ते कमी करा. फक्त पाय वाटेने तुम्हाला चालता येईल अशी वाट ठेवा. तुमची जेवढी रोपांची संख्या वाढेल, पण अंतर मात्र तुम्हाला 10 बाय 10 सेंटीमीटर दोघांमध्ये ठेवायचंच आहे. कांदा लागवड करताना तुम्हाला हे जे अंतर आहे हे मधलं हे चारही कांद्याचं तुम्हाला स्पेस प्रॉपर ठेवायचं आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही या प्रकारे तुम्ही या ठिकाणी लागवडची पद्धत तुम्ही जर बघितल्या तर आपण बघतो या ठिकाणी पेरणी पद्धत असेल, सपाट वापा पद्धत असेल, सरीवारपा पद्धत असेल आणि रुंद गादी वापा असेल किंवा मल्चिंग असेल, हे सर्व या ठिकाणी तुम्हाला महत्वाचे पद्धती आहेत. तर यामध्ये बेड पद्धत असेल किंवा सपाट वापा असेल तर खूप चांगल्या पद्धती त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त रोपांची संख्या मिळते. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी उत्पादनात वाढ करू शकता. आता रोप वाटिकेतून रोप ज्यावेळेस तुम्ही काढणार आहेत तर रोप ज्यावेळेस तुम्ही काढली म्हणजे तो आपण पहिलेच मुद्दा बोललो की ज्यावेळेस तुम्हाला रोप पुनर्लागवड करायची आहे तर पुनर्लागवड अगोदर 24 तास अगोदर तुम्ही रोप उपटण्या अगोदर पाणी द्या की जेणेकरून मुळे खुटून येणार नाही किंवा तुमचं नुकसान जास्त रोपाचं होणार नाही. तर ही महत्वाची गोष्ट, कारण रोपांना मुळे चांगल्या प्रकारे पाहिजे. नंतर त्या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा असतो की त्या रोपांची जी आपण लागवड करणार आहोत पुनर्लागवड या रोपांच्या मुळांची रूट ट्रीटमेंट करून घेणं म्हणजे त्या ठिकाणी रोप प्रक्रिया म्हणता येईल. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डर्मस फोरके 10 ग्रॅम प्रति किलो घ्यायचे आहे आणि डॉक्टर बॅक्टोस फ्लोरोफोरके हे 10 ग्रॅम प्रति किलो घ्यायचे आहे. डर्मस फोरके म्हणजे तुमचा ट्रायकोडर्मा व्हेरिडी डेक्टोस बेस स्पोर फॉर्म मधलं खूप चांगल्या प्रकारचे बॅक्टेरिया या ठिकाणी सेल काउंट असलेलं तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे. आणि या ठिकाणी फ्लोरो म्हणजे तुमचं सुडोमोनास फ्लोरेन्सिस चे जीवाणू असतात, म्हणजे फंगस आणि जीवाणूंचं एक खूप चांगलं असं मिश्रण या ठिकाणी चांगल्या बॅक्टेरिया आपण या ठिकाणी या रोपांच्या या ठिकाणी मुळीवर ट्रीटमेंट करून घ्यायची आहे की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला मर डम्पिंग असेल या रूटवर पूर्ण त्या ठिकाणी ट्रीटमेंट करून घ्यायची. ती जुडी जी असते ती पूर्ण तुम्हाला करायची आहे आणि त्या ठिकाणी या 2 डर्मस फोरके आणि फ्लोरोफोरके घेऊन त्या द्रावणात त्या ठिकाणी ते बुडून तुम्ही त्या ठिकाणी काम करा. तर हे 10 ग्रॅम तुम्हाला साधारणतः 20 लिटर पाण्याला घ्यायचं आहे. हे 10 ग्रॅम तुम्हाला 20 लिटर पाण्याला घ्यायचं आहे. असं 20 लिटर जे पाणी आहे ते एकत्र करून त्या ठिकाणी हे रोपांची मुळे बुडून नंतरच तुम्ही लागवड करायची आहे. तर जेणेकरून तुमच्या रोपांची मर आणि जमिनीवर गच्च फवारणी सुद्धा तुम्ही त्यानंतर जर उरलं तुमच्या पॉकेटमधून बीज प्रक्रिया करून ते सुद्धा तुम्ही नंतर जमिनीवर चांगली गच्च फवारणी करून घ्या जेणेकरून मर आणि डम्पिंग त्या ठिकाणी होणार नाही. नंतर मुख्य विषय तो आता आम्ही जे प्रकारे तुमच्या कांद्याचा जो रेशिओ मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता कांदा पीक खत व अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन, खत व्यवस्थापन. तर यामध्ये लागवडी अगोदर बेसल डोस कोणता गेला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. तर इथं तुमच्या ग्रेड असतात 10-26 असेल, 14-35-14 असेल, 20-20-0 असेल, 12-32-16 असेल किंवा 13-40-13 असेल. जे काही तुमच्या मार्केटमध्ये भरपूर ग्रेड आहे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशच्या या ठिकाणी तुम्हाला आपण इथं 10-26-26-50 किलो घ्यायचे आहे. नंतर पॉलिसल्फेट आपण दिलेलं आहे, जे काही सेकंडरी एलिमेंट आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि प्लस त्याच्यामध्ये पोटॅश पण येतो. तर हे 25 किलो तुम्हाला बेसल डोस लागवडीच्या अगोदर त्यामध्ये मिक्स करायचं आहे. त्यानंतर ॲटोसिल जे डायटोमाइट सिलिकॉन ग्रॅन्युअल्स आनंद ॲग्रोकेअर कंपनीचे आहे, याचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करायचा. सिलिकॉनचा रोल हा सगळ्यात महत्वाचा खूप मुद्दा महत्वाचा आहे, हे पण लक्षात घ्या. कारण सिलिकॉन हे पिकाची प्रतिकारशक्ती चांगली वाढवणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची पाथीचा जो रफनेस तो वाढणार आहे, पाथ हिरवी होणार आहे. कारण पाथीवरच कांद्याचं खूप मोठं गणित अवलंबून असतं, हे पण आपण लक्षात घ्या. कारण पाथीशिवाय कांदा पोसणं शक्यच नाही, ते पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर आपण बघतो या ठिकाणी हिचे सिलिकॉनचा रोल खूप महत्वाचा आहे, या ठिकाणी लक्षात घ्या. एकरी तुम्हाला 50 किलो त्या ठिकाणी द्यायचं आहे. कारण जमिनीच्या लेअर मधलं सिलिकॉन खूप आता कमी मात्रेमध्ये झाले आहे. सिलिकॉन कमी असल्यामुळं कारण हे बदलत्या हवामानाचा परिणाम कांदा पिकावर खूप लवकर होतो आणि ते पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्या ठिकाणी समजा तुमचा कांदा आहे, तर आपण एक गणित जर बघितलं तर कांदा जितक्या पाथी असतात तितकंच त्याचं अंतर लेअर तयार होतात. म्हणजे जेवढ्या पाथीची संख्या राहील तेवढे कांद्याचे हे लेअर तयार होऊन हा कांदा साईज घेतो असतो, हे लक्षात घ्या. आणि पाथीची संख्या साधारणतः तुमच्या 30 ते 35 दिवसापर्यंत कमीत कमी 8 ते 9 पाथी त्या ठिकाणी तयार झाल्या पाहिजे. पुढे जाऊन त्या 60 दिवसापर्यंत 10 ते 11, 12 पर्यंत गेले पाहिजे. तिथून पुढे ते असं करतात, म्हणजे 12 ते 13 कांद्याच्या पाथी असेल तर तो कांद्याचं वजन त्या पाथीवर डिपेंड असणार आहे. जेवढ्या पाथी तेवढं कांद्याचे फुगवण जास्त, तेवढं त्याचं वजन जास्त, तेवढं तुमचं उत्पन्न आणि टनेज जास्त.
मग पाथ टिकवणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये तुमचा मग नत्राचा वापर कधी करायचा, फॉस्फरसचा वापर कधी करायचा, पोटॅशचा वापर कधी करायचा, हे सगळ्या गोष्टी त्याच्यावर पॅरामीटर ठरतात. मग सिलिकॉनचा वापर केल्याने जर तुमची पाथ रफनेस होत असेल तर त्या ठिकाणी समजा कधी बादल पडतं, दैवर पडतं, मग त्या ठिकाणी सकाळी सूर्यकिरण पडतं त्याच्यावर मग ते भिंकाचा सारखी रिॲक्शन होते आणि त्या ठिकाणी तुमच्या कांद्याच्या रोपाला किंवा कांद्याच्या पाथीला जखम होते आणि अशा ठिकाणी तुम्हाला मग कर्करोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो जखमीमधून. तिथूनच तुमचं पात पिवळी पडण्यास सुरुवात होती वरतून खाली, किंवा थ्रिप्स तुडतुड्याचा प्रादुर्भाव असेल. मग हे प्रायमरी अटॅक फंगसचे थांबवण्यासाठी सिलिकॉनचा रोल सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा आहे. म्हणून सिलिकॉनमुळे जर पात रफ झाली तर पात ही शेवटपर्यंत टिकते. म्हणजे 100 दिवसापर्यंत पात जर टिकली, तुम्ही बघा कांदा उपडणार जो कांदा वजनदार असतो, गोळा कांदा असतो, मोठा कांदा असतो, त्याची तुम्ही जर पातींची संख्या मोजली ती साधारणतः 12, 13, 14 पर्यंत असते आणि ती पात एकदम 90 दिवसापर्यंत हिरवीगार असते. असे कांदे त्या ठिकाणी पोचतात, चांगले वजन चांगले देतात. मग ती कात जर तिथपर्यंत टिकवायची असेल तर तुमच्या झाडामध्ये हा सिलिकॉनचा रोल महत्वाचा आहे. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ॲटोसिल ग्रॅन्युअल्स 50 किलो त्या ठिकाणी वापरायचे आहे, ते तुमच्या लागवडीच्या अगोदर बेसल डोस मध्ये. त्यानंतर पुढचं येतं डर्मस गोल्ड ग्रॅन्युअल. डर्मस गोल्ड ग्रॅन्युअल ही किती 4 किलो वापरायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला ट्रायकोडर्मा व्हेरडी जी जैविक बुरशी आहे त्याच्यापासून तयार झालेली हे गोल्ड ग्रॅन्युअल, ते ग्रॅन्युअल तुम्हाला 4 किलो एकरी वापरायचे आहे की जेणेकरून तुमच्या कांद्यामध्ये जी काही मर, सड, कूज, मुळकूज, जे काही रोग सॉइल बॉर्न डिसीज असतात याकरता तुम्हाला हे पहिलेच तुम्ही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करून घ्या. कारण प्रिव्हेंटिव्ह प्रिकॉशनने तुम्ही जर काम केलं तर निश्चित त्याचा फायदा होईल. कारण नंतर करपा आला, नंतर मर झाली, नंतर तुम्ही किती उपाय नाही केला, शेवटी ते तुमचं नुकसान झालंच, व्हायचं ते झालेलंच असतं. त्यामुळे तुम्ही जर प्रिव्हेंटिव्हली प्रिकॉशन घेतलं तर तुम्ही अशा प्रकारे तुमचा पहिला बेसल डोस टाकू शकता. 10, 26, 26, 50 किलो, पॉलिसल्फेट 25 किलो, ॲटोसिल 50 किलो आणि डर्मस गोल्ड 4 किलो. हा बेसल डोस तुम्हाला प्रॉपर तुम्ही टाकून घेणं गरजेचं आहे. लागवडच्या अगोदर तुम्ही तो टाकून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण जर तुम्ही बघितलं ना मित्रांनो, या ठिकाणी बेसल डोसचं खूप महत्व आहे. कारण तुम्ही किती वॉटर सोल्युबल खतं वापरली तर बेसिक डोस हा बेसल डोसच असतो. कारण तिथून त्याला प्रॉपर एनर्जी असते, पूर्ण सॉइलमधून तो उचलला जातो व्यवस्थितरित्या आणि त्या ठिकाणी तुमच्या कांद्याचे वजन वाढलं जातं. कारण कांद्याजवळ आपण शेवट कांदा काढतो त्या ठिकाणी 4 टाईपचे कांदे निघतात बघा तुम्ही. काही प्रमाण चिंगळीचं असतं, चिंगळी म्हणजे तुमची अशी निमुळती येते, नंतर काही ठिकाणी गोलटी येते, काही ठिकाणी मध्यम आकाराचा येतो आणि काही ठिकाणी गोळा कांदा येतो. म्हणजे 4 ग्रेड त्या ठिकाणी तयार होतात. मग हे जर ग्रेड जास्त तयार झाल्या तर निश्चित आपलं उत्पादन त्या ठिकाणी डाऊन होतं. मग हे जर तुम्हाला नाही पाहिजे तर त्या ठिकाणी तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे प्रॉपरच पाहिजे. त्याकरता तुम्हाला माती परीक्षण करून न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला या ज्या समस्या ग्रेडिंगच्या खूप कमी होतील आणि तुमचं उत्पादन चांगल्या प्रकारे वाढेल. आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा बेसल डोस तुम्ही पहिले करून घ्या. त्यानंतर पुढचा जो डोस आहे तो तुमचा लागवडीनंतर साधारणतः 10 ते 15 दिवसानुसार तुमच्या जमिनीनुसार जे काही तुम्ही दुसरं पाणी देणार आहे त्यानुसार तो डोस तुम्ही टाकायचा आहे. तर तो म्हणजे या ठिकाणी आंबवणीचे पाणी देते वेळी म्हणजे तुमचं 14-34-14 50 किलो, 20-20-00-13 ही सल्फर आहे, तर हे 25 किलो नायट्रोजन आणि हे पोटॅश, सॉरी नायट्रोजन आणि हे फॉस्फरस. नंतर तुमचं मॅग्नेशियम सल्फेट साधारणतः 25 किलो त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. जर पॉलिसल्फेट दिलेला असेल तर तो डोस तुम्ही 15 किलो पर्यंत दिला तर काही अडचण नाही मॅग्नेशियम सल्फेटचा. नंतर तुमचं पंचम गोल्ड ग्रॅन्युअल्स 10 किलो, ज्यामध्ये तुम्हाला मायक्रोआयझा ग्रॅन्युअल मिळतं ते, त्यामध्ये तुम्हाला अमिनो, फुलविक, सीवीड, ह्युमिक आणि अमिनो, फुलविक, ह्युमिक, अमिनो, सीवीड हे सर्व या ठिकाणी तुम्हाला एकत्र दिलेले आहे. मग तुम्ही पंचम गोल्डचा वापर 10 किलो करायचा आहे की जेणेकरून या मायक्रोआयझा ग्रॅन्युअल्स असल्यामुळं त्या ठिकाणी त्या रूटवरच त्या वाढतात, रूटला त्या न्यूट्रिशन आणि पाणी, अन्न काय असेल ते लांब लांबूनपर्यंत तिथून आणतात आणि त्याला पोहोचवतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या त्या मुळांवर राहतात. म्हणजे जर तुम्ही कांदा इथं लावलाय, हे त्याचे रूट आहे, कारण कांद्याच्या मुळे जास्त खोलवर जात नाही, परंतु त्या सरफेस एरियातून या मायक्रोआयझा या ठिकाणी डेव्हलप होऊन याच्या आयपी जे असतात या लांब लांबपर्यंत इकडे जातात आणि तिकून त्याला जे काही फॉस्फरस, पाणी, इतर काही न्यूट्रिशन हे सर्व त्या ठिकाणी पुरवतात. त्यामुळे त्या कांद्याचं अजून चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊन, ग्रोथ होऊन तिथं त्याला तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होतो. कारण या ठिकाणी मग कांद्याचं वजन तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळलं जातं. आणि शेवट तुम्हाला द्यायचं आहे ते NPK गोल्ड, जे की तुम्हाला मी बोललो तुमचं बायो फर्टिलायझर म्हणजे ॲझोटोबॅक्टर असेल, PSB असेल किंवा KMB असेल,
हे पूर्ण बायो फर्टिलायझर तुम्हाला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश अपटेकसाठी मदत करणारे हे जीवाणू असतात त्याच्यामध्ये. ते हे ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये हे 4 किलो द्यायचं आहे. म्हणजे तुमचा लागवडीनंतर जो 10-15 दिवसांनी आंबवणीच्या पाणी देताना बेसल डोस जो होणार आहे तो म्हणजे 14-35-14-50 किलो, 20-20-00-13-25 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो ते 15 किलो पर्यंत, पंचम गोल्ड ग्रॅन्युल्स 10 किलो आणि NPK ग्रॅन्युल्स गोल्ड 4 किलो. तर हा डोस तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपरली टाकून घ्या आंबवणीचे पाणी देताना. त्यानंतर शेवटचं जो येतं ते म्हणजे तुमचं लागवडीनंतर 30 दिवसांनी तिसरे पाणी देण्याच्या अगोदर या ठिकाणी 12-32-16 आणि 8-21-21 या 2 NPK ग्रेड जे आहेत ते 50 किलो 12-32-16 घ्या आणि 40 किलो 8-21-21 घ्या. अशा प्रकारे तुम्ही हे 3 न्यूट्रिशनचे डोस तुमच्या कांद्यामध्ये अवश्य द्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा बेनिफिट 100% भेटेल. आता जर आपण अजून एक विचार केला, काही जमिनी खूप कडक असतात, त्या ठिकाणी व्हेंटिलेशन राहत नाही, भुसभुशीतपणा राहत नाही, पाणी खूप त्या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन खूप लो असतो किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जीवाणूचे काही विषय काही जीवाणू खूप कमी असतात. दरवेळेचा आपण बघतो कांदा पोचत नाही किंवा त्याची उगवण क्षमता कमी असते, ग्रोथ चांगली होत नाही, पिवळेपणा लवकर येतो. हे सर्व प्रॉब्लेम हे न्यूट्रिशनशीच निगडीत आहे. तर मग तुम्हाला त्या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही ही जी 30 दिवसानंतरची जी काही आळवणी म्हणता येईल किंवा एखाद्या ड्रमद्वारे तुम्ही कॉक चालू करून पाट पाण्याद्वारे पण याचा तुम्ही या किटचा वापर करू शकतात. तर या किटमध्ये तुम्ही जर बघितलं तर एक म्हणजे कॉम्बो म्हणजे NPK कॉम्बो कन्सोर्शिया आहे जो पण डेक्टोस बेस आहे, 4K टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये सुद्धा. नंतर PSB सेपरेट दिलेला आहे, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. त्यानंतर बॅक्टोरायझा आहे जो 4K बेस डेक्टोस बेस बॅक्टोरायझा म्हणजे मायक्रोरायझा त्या ठिकाणी आपण टाकलेला आहे. आणि नंतर त्याचं झिंक ऍक्टिव्हेटर म्हणतो आपण त्याला, कार्बन कर्व जे काही बॅक्टेरियाचं खाद्य आहे त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे. आणि हे जे तुमचे 4 गोष्टी आहे या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये तुम्हाला 800 ग्रॅम प्रति एकर एक किट तुम्हाला खालून ड्रेंचिंगद्वारे द्या, आळवणीद्वारे द्या किंवा पाट पाण्याद्वारे तुम्ही कॉक चालू करून द्या. आणि दुसरं म्हणजे तुमचं ऑर्गॅनिक कार्बन बेसचे खत आहे, कारण ऑर्गॅनिक कार्बन आपण बघितलं 0.5% खाली ऑर्गॅनिक कार्बन चाललं आहे. तर अशा ठिकाणी तुम्हाला 500 ग्रॅम प्रति एकर कार्बोमाइन नावाचं हे ऑर्गॅनिक कार्बन बेस असलेलं पावडर फॉर्म मधलं हे 500 ग्रॅम प्रति एकर द्यायचं आहे. हे दोन्ही तुम्ही एकत्र मिक्स करा, 200 लिटर पाणी करा आणि ते तुम्ही कॉक पद्धतीने त्या ठिकाणी पाट पाण्याद्वारे द्या. निश्चितच तुमच्या उत्पादनामध्ये खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ दिसेल, हे पण लक्षात घ्या. कारण आपण जे काही फर्टिलायझर देत आहोत भलेचे तुम्ही 25% डोस कमी करा, परंतु त्या ठिकाणी जी काही बायो फर्टिलायझरची गरज आहे, ऑर्गॅनिक कार्बनची गरज आहे, त्या पिकाची त्या स्टेजला साधारणतः तिसरं पाणी आपण 30 दिवसांनी देतो त्या ठिकाणी तुमच्या पातींची संख्या वाढली पाहिजे, फुटवे चांगले आले पाहिजे. कारण ही गोष्ट तिथे करावं लागणार आपल्याला. कारण जर तुमच्या 30 तर तुम्हाला साधारणतः 8-9-35 दिवसामध्ये 8-9 पाती आले नाही तर निश्चितच पुढे जाऊन उत्पादन 100% मार खाणार आहे. तर मग अशा ठिकाणी तुम्हाला याचा वापर करून त्याची ग्रोथ करून घेणं गरजेचं आहे. पहिल्या 60 दिवसामध्ये जर आपण बघितलं कांद्याचे स्टेजेस तर सर्वात पहिले काय होतं, शाकीय वाढ होते. नंतर सेकंडला तुमच्या कांद्यामध्ये काय होतं, मांड व गाठ सेटिंग म्हणतो आपण त्याला, कांदा चक्री पकडतो ती अवस्था त्या ठिकाणी येते. नंतर त्या ठिकाणी फुगवण व मॅच्युरिटी या ज्या गोष्टी आहे. कारण जितकं तुम्ही जास्त केमिकल यूज कराल तेवढा लवकर तुमचा कांद्याचा सेल्फ लाईफ कमी होईल चाळीमधलं, लक्षात घ्या. कारण जेवढं कांद्याचं सेल्फ लाईफ कमी होईल तेवढं उत्पन्नावर तुमचा परिणाम होणार. आणि सेल्फ लाईफ जर कमी झालं तर साठवणूक क्षमता खूप कमी असते, कांदा चाळीत लवकर खराब होतो. समजा आपण नेमकी कांदा साठवतो, जुलै ऑगस्टमध्ये कंटिन्यू पाऊस चालू होतो, कधी कधी कांदा खराब व्हायला सुरुवात होते, कांदा व्हायचा चान्स राहत नाही. म्हणजे सेल्फ लाईफ नसल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला बाजारभाव मिळत नाही आणि कांदे खराब पण होऊन जातात. अशी कंडिशन भरपूर आहे. म्हणून जेवढं तुम्ही ऑर्गॅनिक आणि बायोवर काम करशाल, जेवढं केमिकल कमी करता येईल, म्हणजे केमिकल शिवाय शेती होणार नाही हे 100% खरं आहे. परंतु केमिकल आपण कमीत कमी 30-35% 40% कमी करू शकतो. त्यासाठी तुम्हाला डॉक्टर बॅक्टो किट, कार्बोमाइन याची ही जी काही आळवणी आहे ही करणं खूप गरजेचं आहे. मग तुमचं पुढे जाऊन जे मांड आणि ही गाठ सेटिंग, फुगवण आणि प्रॉपरली मॅच्युरिटी या गोष्टी येणं गरजेचं आहे. 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहे. कारण इथं जर गाठ सेटिंग जर प्रॉपर झाली, कारण पुढे जाऊन ते फुटवे येणं गरजेचं आहे. पातींची संख्या जेवढी तेवढं तुमचं कांद्यामध्ये स्टोरेज येणार आहे पुढे जाऊन. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टीवर विचार करावा लागेल. तर तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतं. तर तुम्ही या ठिकाणी याचा वापर करा आणि निश्चितच ही एक ट्रेंचिंग किंवा आळवणी किंवा पाटपाण्याद्वारे सोडा.
1 एकरला तुम्हाला 800 ग्रॅम किट आणि 500 ग्रॅम कार्बाइन द्यायचं आहे. नंतर पुढचा महत्वाचा मुद्दा येतो म्हणजे तण व्यवस्थापन. आता तण व्यवस्थापन करताना तुम्ही तणाचं व्यवस्थापन हे वेळेवरच केलं पाहिजे. साधारणतः 21 ते 25 दिवसादरम्यान तणनाशकाचा वापर तुम्ही तुमच्या कांदा पिकामध्ये करू शकता किंवा लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी पण करू शकता, काही अडचण नाही. प्रमाण 20 लिटर पाण्यासाठी शिकार पंपासाठी जर बघितलं, या ठिकाणी ऑक्झीफ्लोरोफेन 23.5% EC म्हणजे तुमचं गोल नावाने सर्वत्र परिचित आहे, ते तुम्ही साधारणतः 15 मिली घ्यायचं आहे. नंतर तुमचं टर्गा सुपर हे तुम्हाला 25 मिली क्युझोफॉस इथाईल नावाने मिळतं, ते तुम्ही घ्यायचे. त्यासोबत तुम्हाला इन्स्टा ऑक्झी झिंक 39.5% मध्ये हे झिंक ऑक्साईड बेस लिक्विड फॉर्म मधलं झिंक आहे, तर याचा वापर तुम्हाला पंपाला 10 मिली करायचा आहे, म्हणजे 10 मिली करायचा आहे, म्हणजे अर्धा मिली प्रति लिटर पंप. तर हा जो स्प्रे आहे हा तुम्हाला योग्य वेळी मारायचा आहे. जर तुम्ही ऑक्सिजन घेतलं तर त्या ठिकाणी तो रोपाला तणाचा झटका बसतो, हा झटका बसत नाही आणि तो शॉक मध्ये जात नाही डायरेक्टली. म्हणून तुम्हाला हे प्रॉपर ऑक्सिजन तुम्ही 39% मधलं घ्या, किंवा तुम्हाला अजया नावाचं हे जे काही UPL कंपनीचं नवीन स्वरूपातलं तणनाशक आहे हे तुम्ही एकरी 400 मिली घेऊन याची फवारणी करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला तण व्यवस्थापन हे वेळेवरच करायचं आहे. कारण जर तण व्यवस्थापन वेळेवर केलं नाही तर तुमचा न्यूट्रिशनचा अपव्यय होईल आणि उत्पादनामध्ये घट येऊ शकते. खूप उशिरा केलं तर परत कांदे शॉकमध्ये जातात, पातीची संख्या मिळत नाही, ग्रोथ चांगली होत नाही आणि उत्पादन तुमचं खालावतं. ती गोष्ट व्हायला नको, म्हणून तुम्हाला वेळेवरच तुम्ही तण व्यवस्थापन करा. नंतर आपण काही शेड्यूल बनलंय कांदा पीक व्यवस्थापन फवारणीचं, ते पण आपण बघूया. तर या ठिकाणी लागवडीनंतर साधारणतः 8 दिवसांनी पाणीचं प्रमाण हे शिकार पंपासाठी 20 लिटरसाठी आहे. तर या ठिकाणी तुम्हाला साफ म्हणजे तुमचं कार्बेंडिझम आणि मँकोजप एकत्रित कंटेन असलेलं साफ 40 ग्रॅम घ्यायचं आहे. नंतर कराटे लॅम्बडा सॅलिथ्री तुम्हाला 25 मिली घ्यायचं आहे. त्यासोबत इन्स्टापट कॉम्बी व सिरुबी ग्रीन सीवीड जे ग्रीन सीवीड आहे 50 मिली. त्या ठिकाणी तुम्हाला एकत्रित ही पहिली फवारणी 20 लिटर पाण्यासाठी करायची आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला हे साफ हे तुम्हाला जे काही फंगीसाइड म्हणून रोल प्ले करेल, जे काही बुरशीनाशकाचे जे काही बुरशीजन्य रोग असतील किंवा तुमचे थ्रिप्ससाठी कराटे असेल किंवा मायक्रोन्युट्रिएंट जी गरज पूर्ण करायची ते आपल्याला इन्स्टापट कॉम्बी असेल, आणि सिरुबी ग्रीन हे तुमचे फोटोसिंथेसिस वाढून चांगल्या प्रकारे कांद्याचे पात काळोखी आणि ग्रोथकडे घेऊन जाईल. तर ही पहिली फवारणी तुम्ही करू शकता. त्यानंतर लागवडीनंतर 25 दिवसांनी साधारणतः तुम्हाला अँट्राकॉल 50 ग्रॅम, डॉक्टर आर्थोसिल म्हणजे आर्थोसॅलिसिलिक ऍसिड, जे तर आपल्या पहिलेच त्यावर भरपूर चर्चा झाली, सिलिकॉनचा रोल कसा आहे काय कांद्याचे पात टिकवण्यासाठी असेल, तर हे तुम्हाला 25 मिली घ्यायचं आहे. आणि इन्स्टापट कॉम्बी जे काही तुमचं चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट 20 ग्रॅम घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सिरुबी ग्रीन 50 मिली अशी फवारणी तुम्हाला साधारणतः लागवडीनंतर 25 दिवसांनी करायची आहे. त्यानंतर लागवडीनंतर साधारणतः 30 दिवसांनी तुम्हाला प्रमाण हे 20 लिटर पाण्यासाठी शिकार पंपासाठी आहे. मेरीवॉन 8 मिली, नंतर तुमचं रिजेंट 40 मिली आणि त्या ठिकाणी क्रॉपटॉनिक 21 जे का तुमच्या कांद्यामध्ये त्याच्यामध्ये विविध प्रकारचे अॅमिनो ऍसिड्स, विटॅमिन्स आणि प्रोटीन्स युक्त असलेले हे जे पोषक त्या ठिकाणी तुम्ही त्याचे वापर त्या ठिकाणी करू शकता. तर हा स्प्रे तुम्हाला साधारणतः लागवडीनंतर 30 दिवसांनी घ्यायची आहे, की जेणेकरून हे सुद्धा तुम्हाला ट्रेस एलिमेंट म्हणून बी काम करेल, कांद्यामध्ये अॅमिनो ऍसिड्स प्रथिनांची निर्मिती चांगल्या प्रकारे करेल आणि त्या ठिकाणी कांदा काळोखी व अन्नाचं काम करेल. तर क्रॉपटॉनिक तुम्हाला या ठिकाणी 10 मिलीच घ्यायचं आहे, ते पण तुम्ही वापरा. नंतर लागवडीनंतर 40 दिवसांनी साधारणतः तुम्हाला ड्रोनेक्स तुम्हाला 20 मिली घ्यायचं आहे. नंतर प्रोक्लेम 10 ग्रॅम घ्यायचं आहे आणि स्केलअप 20 मिली घ्यायचं आहे. आता प्रोक्लेम आणि ड्रोनेक्स हे बुरशीनाशक असेल, हे तुमचं थ्रिप्ससाठी कीटकनाशक असेल. नंतर स्केलअप जे आहे ते ब्रासिनोलाइड बेस उत्पादन आहे, त्यामध्ये ब्रासिनोलाइड प्लस विटॅमिन्स काही टाकलेले आहे आपण. तर हे जे प्रोडक्ट आहे तुम्हाला मांड तयार करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतं. कारण साधारणतः 40 दिवसाच्या दरम्यान कांद्याची मांड व्हायला सुरुवात होते. नंतर मांडीच्या वरती वेणीची गोफण तयार व्हायला सुरुवात होते पातींची. तुम्हाला असं क्रॉसमध्ये दिसल ते असं जे असतं अशी गोफण तयार व्हायला सुरुवात होते. तर या ठिकाणची ही स्टेज खूप महत्वाची आहे आणि या ठिकाणी स्केलअपचा रोल खूप चांगला आहे. या ठिकाणी अतिरिक्त ग्रोथ थांबवून त्या ठिकाणी जी मांड तयार व्हायला पाहिजे त्या ठिकाणी स्केलअप खूप चांगल्या प्रकारे काम करतं. तर तुम्ही त्या ठिकाणी ड्रोनेक्स, प्रोक्लेम आणि स्केलअप ही कॉम्बिनेशन फवारणी साधारणतः 40 दिवसांनी तुम्हाला ही घ्यायची आहे, ती पण तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर लागवडीनंतर 50 दिवसांनी तुम्हाला टफ फाईट 90% म्हणजे तुमचा पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक 90% पावडर फॉर्ममध्ये येतं. त्यामुळे तुम्हाला फॉस्फरस सुद्धा 3 बेसचा येतो, जसं फॉस्फेट, फॉस्फोएट आणि फॉस्फोनेट. तसं फॉस्फेटचा रोल न्यूट्रिशन बी प्रोव्हाइड करतं फॉस्फरस.
फॉस्फोनेट प्रतिकारशक्ती वाढवतं आणि फॉस्फाईट हे तुम्हाला त्या ठिकाणी फंगसला किल करतं. नंतर त्यासोबत तुम्ही रोको घ्या आणि त्यासोबत तुम्हाला अलिका 10 मिली घ्यायचं आहे आणि आर्थोसॅलिसिलिक ऍसिड 25 मिली घ्यायचे आहे. याद्वारे तुम्हाला बुरशीजन्य रोग असतील किंवा तुमच्या सकिंग पेस्ट असतील आणि पातीची टिकवणी क्षमता असेल किंवा जाडी असेल, जे काय हे खूप चांगल्या प्रकारचं स्प्रे कॉम्बिनेशन आहे. तर याचा वापर तुम्ही साधारणतः 50 दिवसांनी तुम्हाला करायचा आहे. नंतर लागवडीनंतर साधारणतः 60 दिवसांनी तुम्हाला 20 लिटर पाण्यासाठी शिकार पंपासाठी PSFचं कॅब्रिओ टॉप 50 ग्रॅम, त्याच्यामध्ये जम्प 4 ग्रॅम, पुन्हा एकदा स्केलअपचा एक स्प्रे 60 दिवसाला तुम्हाला घ्यायचा आहे 20 मिली, आणि डॉक्टर ग्रो जिब्रेलिक ऍसिड, त्याच्यामध्ये 0.001% जिब्रेलिक ऍसिड असतं. हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पातींची संख्या चांगली मिळाली असेल, नंतर त्या ठिकाणी त्या पातींचं पोषण चांगलं राहील, पात चांगली हिरवीगार राहील, हे सर्व काम या ठिकाणी होणार आहे. तर हा पण स्प्रे खूप इम्पॉर्टंट स्प्रे आहे, जो लागवडीनंतर तुम्हाला 60 दिवसांनी घ्यायचा आहे. तर निश्चितच तुम्ही हा स्प्रे पण घ्या, तुमचं कॅब्रिओ टॉप, जम्प, स्केलअप आणि डॉक्टर ग्रो. नंतर 70 दिवसांनी तुम्हाला जो स्प्रे आहे तो दिलेला आहे नेटिव्हो तुम्हाला 10 ग्रॅम घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लेसेंटा 4 ग्रॅम घ्यायचा आहे आणि 20 ml साईज फास्ट, जे की कांद्याच्या साईजसाठी एकदम सुपर फास्ट काम करतं, ते म्हणजे साईज फास्ट, ते बी तुम्हाला 20 मिली घ्यायचं आहे. हा पण स्प्रे खूप चांगला आहे, याचा पण वापर तुम्ही निश्चितच तुमच्या कांदा उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी करू शकता. नंतर लागवडीनंतर 80 दिवसांनी तुम्हाला 22-25 ग्रॅम केरोडो, जो पोटॅश डिराइव्ड फ्रॉम रोडोफाइट्स, म्हणजे ऑर्गॅनिक पोटॅश त्याला म्हणतो आपण, तो 10 ग्रॅम, आणि त्यासोबत तुम्हाला डॉक्टर ग्रो पुन्हा एकदा 40 मिली घ्यायचा आहे. तर हा एक स्प्रे तुम्हाला खूप चांगला आहे, तो तुमच्या कांद्यासाठी साईजसाठी खूप मदत करणार आहे. तर हा तुमचा 80 दिवसानंतर हा स्प्रे तुमचा गेला पाहिजे, ते पण तुम्ही लक्षात घ्या. लागवडीनंतर 90 दिवसांनी तुम्हाला साधारणतः पुन्हा एकदा केरोडोचं 10 ग्रॅम, बोरॉन 10 ग्रॅम आणि मजल 8 मिली, जे पॅक्लोबिट्राझॉल 23% SC आहे, जे तुमच्या कांद्याच्या पातीतला जो अन्नरस आहे तो पुन्हा कांद्याकडे रिवर्स आणण्यासाठी काम करेल, का जेणेकरून कांदा चांगला साईज आणि वजन देईल. तर हा पण स्प्रे तुम्हाला शेवटचा या ठिकाणी 90 दिवसांनी घ्यायचा आहे. अशा प्रकारे 90 दिवसापर्यंत तुम्ही स्प्रे घ्या आणि त्यानंतर 10 दिवसानंतर तुम्ही साधारणतः तुमचं कांद्याचं पाणी बंद करा. आणि कांद्याचं पाणी बंद केलं 15 ते 20 दिवस अगोदर बंद केलं तर हळूहळू तिचा ओलावा, आर्द्रता कमी होऊन त्या ठिकाणी पातीतलं पूर्ण स्टोरेज तुमचं कांद्याकडे येणार आणि कांदा चांगला आळणार, हे पण लक्षात घ्या. तर आपण तर स्प्रे शेड्यूल दिले. तर कांद्यामध्ये येणारे जे प्रमुख रोग व किडी आहेत, म्हणजे रोपांची मर असेल, मुळकुजव्या असेल, काळा करपा असेल, जांभळा करपा असेल, तपकिरी करपा असेल, पीळ पडणे असेल, टिस्टर डिसीज, किंवा तुमचा फुलकिडी म्हणजे थ्रिप्स असेल, तर हे सर्व किडींची माहिती आपल्याला, जर आता हे जर बघत तुम्ही मर झालेली दिसते तुम्हाला, मर रोग इथं दाखवलेला आपण, मूळ कुजव्या या ठिकाणी मुळीची कूज झाली कांद्याची, ती पण तुम्ही ते पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तपकिरी करपा अशा प्रकारे तुमच्या कांद्या पातीवर तुम्हाला दिसू शकतो, जांभळा करपा अशा प्रकारे तुम्हाला कांद्याच्या पातीवर दिसू शकतो, काळा करपा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी, काळा करपा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर तुमचा पीळ रोग असेल, हा पण तुमचा पावसाच्या, जे जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडतो त्या पिरियडमध्ये तुमचा लाल कांद्यामध्ये असेल, हा जास्तीत जास्त तुम्हाला आढळून येतो. त्यानंतर फुलकिडी थ्रिप्स तुमच्या कॉम्बामध्ये आतमध्ये पर्यंत पोखरून त्या ठिकाणी कांद्याचे पात खराब करत असतं. तर या ठिकाणी तुमचे हे जे रोग कीड जे काही आहे ते आपण तुम्हाला इथं दाखवलंय, परंतु आपण जे काही शेड्यूल दिले यामध्ये सर्व या रोगांच्या अटकाव करण्यासाठी सर्व फवारणी व्यवस्थापनामध्ये आपण कीटकनाशके असतील किंवा बुरशीनाशके असतील, सर्वांचं योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी योग्य औषध त्या ठिकाणी आपण आपल्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे. परंतु तरी तुम्हाला काही प्रश्न असेल तर निश्चितच तुम्ही पुन्हा एकदा आमच्या डॉक्टर आनंद क्रॉप गुरूच्या ऍपला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि ते प्रश्नाची उत्तर तुम्हाला तिथं दिली जातील. नंतर शेवटचा मुद्दा येतो तो काढणी. तर 40% माना पडल्यानंतर व पात सुकल्यानंतर कांदा काढायचा आहे. कांद्याची पात ओलसर असताना कांदा उपटून काढावा. तरी तुम्हाला काही अडचण असेल तर या ठिकाणी तुम्ही आनंद क्रॉप गुरु या ठिकाणी जी ऍप आहे प्ले स्टोरवरती डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील, कीड रोग असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा कांद्याबद्दल कोणतेही काही प्रश्न असतील, त्या शंका असतील तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. तुम्हाला त्याचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आणि शेवटचा मुद्दा जो येतो तो म्हणजे आता कांदा काढणी. तर कांदा काढणी करताना सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुम्हाला कांद्याचं पाणी हे साधारणतः 15 ते 20 दिवस अगोदर बंद करायचं आहे. आणि त्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी शेतातली आर्द्रता कमी होईल, पातीतलं आर्द्रता कमी होईल, हळूहळू त्या ठिकाणी मांड पडायला सुरुवात होईल आणि 40-50% मांदा पडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही कांदा काढण्यास सुरुवात करायची आहे. कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला उपटून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित लाईनमध्ये त्या वारंब्यावर
पसरून द्यायचा आहे. एका लाईनचे कांदे दुसऱ्या लाईनच्या कांद्यावर त्या ठिकाणी पात पडेल अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी कांद्याची कापणी करून त्या ठिकाणी कांदा सुकट टाकायचा आहे. साधारणतः 3 ते 4 दिवस कांदा सुकवल्यानंतर त्यानंतर तुम्हाला त्या शेतामध्येच त्याची तुम्हाला तिथं एक 4 फूट रुंद आणि जसा त्याचा वरती शेप बनल तेवढी अशी एक पोळ त्या ठिकाणी तुम्हाला या पोळीत तुम्हाला ते कांदे साठवायचे आहे. आणि त्या ठिकाणी ते साधारणतः तुमची जी काही कांद्याची पात कापलेली असेल सर्व पात तुमची त्या पोळीवर तुम्ही वरतून आवरण करून टाकून द्यायची आहे. जेवढी पात पडेल तेवढं तुम्हाला त्याचं चांगलंच आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तो शेतामध्ये 7-8 दिवस सुकू द्या आणि नंतर त्या ठिकाणी त्याला पुन्हा तिथून उचला आणि ते तुमची जी काही तुमचं साठवणुकीची शेड असेल चाळ असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सावलीमध्ये पहिले 2-3 दिवस 4 दिवस सुकू द्या आणि नंतर तो कांदा हळूहळू सावलीत मध्ये सुकल आणि त्याचं आवरण वरचं हळूहळू घट्ट होईल. त्यानंतर तो तुम्हाला त्या चाळीमध्ये साठवायचा आहे. आणि चाळीत साठवण्या अगोदर चाळीचं निर्जंतुकीकरण करून घेणं हे पण खूप महत्त्वाचं काम आहे. ते सर्वप्रथम तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या चाळीमध्ये जे काही सल्फर डस्ट असेल ते सर्व काही वापरून त्या ठिकाणी चाळीत तो कांदा भरायचा आहे. चाळीत कांदा भरताना सुद्धा खूप उंच पोळ लावायची नाही. ती तुम्ही 4 फुटापर्यंतच लावा. 4 फूट रुंद आणि 4 फूट उंच अशा प्रकारे तुम्ही ते पोळ करा. आणि त्या ठिकाणी वेळोवेळी तुम्ही काही लोक आता पाईप पण टाकतात, पाईपाला होल मारतात आणि चाळीमध्ये पाईप टाकतात आणि त्या होलातून सुद्धा त्या ठिकाणी एरेशन चांगलं असतं. दुसरी गोष्ट चाळ केल्यानंतर त्या ठिकाणी चाळीत कांदा साठवल्यानंतर साईडनी जे काही तुम्ही पॅकिंग करतात शक्यतो तो प्लॅस्टिक कागद त्या ठिकाणी वापरू नका. त्या ठिकाणी तुम्हाला बारदान जे मिळतं कलतनी बारदान त्याचे पडदे तयार करून त्या ठिकाणी तुम्ही लावा की जेणेकरून हवा खेळती राहील, व्हेंटिलेशन चांगलं राहील. मग अशा ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तुमचा कांदा साठवणुकीमध्ये टिकेल आणि तुम्हाला चांगला त्या ठिकाणी पुढे जाऊन भाव मिळू शकतो. फक्त भावाचं जे गणित असतं ते आपल्या हातात नसतं, कारण भाव हा कधी वाढल हे सर्व पूर्ण मागणी आणि पुरवठ्यावर डिपेंड असतं. कारण जर कांदा चाळीत टिकला पुढं पोळ कांदा झाला नाही, पाऊस जास्त झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला मार्केट मिळण्याचे चान्स असतात. कधी कधी खूप मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं. जर मागणी असेल तर भाव 100% वाढणार आहे, परंतु मागणी नसेल पुरवठा जास्त असेल तर ते उलटं पण गणित असतं. म्हणून कांदा फक्त आपण सस्टेशन फार्मिंग करू शकतो, म्हणजे एक सातत्य त्यामध्ये ठेवावं लागलं आपल्याला की जेणेकरून आपल्याला कांदा उत्पादन चांगल्या प्रकारे परवडेल. किंवा कांदा उत्पादन करताना आपल्याला सर्व न्यूट्रिशन मॅनेजमेंट, पाणी नियोजन, फवारणी, बुरशी व रोग कीड नियंत्रण हे सर्व गोष्टी जर तुम्ही निश्चितच केल्या तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळू शकेल. रोपांची संख्या योग्य लावा आणि त्या ठिकाणी रोपांचं संगोपन चांगलं करा, न्यूट्रिशन मॅनेजमेंट चांगलं करा. 100% तुम्हाला कांदा उत्पादन करून चांगल्या प्रकारे टनेज तुम्ही घेऊ शकता. आणि शेवट सांगतो, आमच्या आनंद ॲग्रो केअर यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्या ठिकाणी आमचं जे आनंद क्रॉप गुरु ॲप आहे ते प्ले स्टोअरमध्ये डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अशी माहिती त्या ठिकाणी मिळेल किंवा तुमच्या मनात जे काही प्रश्न असेल ते आम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकू. तरी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.